नमस्कार. इंडी रेडिओच्या या कार्यक्रमामध्ये श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण 21व्या शतकाची 2 दशकं पार करून 3ऱ्या दशकामध्ये प्रवेश करतो आहोत. 21वं शतक हे 3ऱ्या दशकात प्रवेश करत असताना आपल्याला बरोबर 100 वर्षापूर्वी आपल्या देशात घडलेल्या घटनांची आणि विशेषतः ज्यामुळे इतिहास मुळातूनच बदलला, भारतीय स्वातंत्र्य लढ्याला एक नवी दिशा मिळाली, त्या सर्व घटनांची आठवण होणं हे अपरिहार्य आहे. विशेषतः डिसेंबर 2020मध्ये ज्याला 100 वर्ष पूर्ण झाली, अशा काँग्रेसच्या नागपूर इथं झालेल्या अधिवेशनाची मला या ठिकाणी आठवण होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली जे असहकाराचं आंदोलन सुरू झालं आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये एकूणच जे असहकार आंदोलन एक शस्त्र म्हणून, सत्याग्रह एक शस्त्र म्हणून निर्णायक ठरलं, त्या आंदोलनाची काँग्रेसनं पुकारलेली जी हाक होती ती 1920मध्ये दिली गेली. 1920मध्येच लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला. म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाचा अस्त आणि महात्मा गांधींचा उदय हे याच काळात झालेला आहे. एकूण हे दशक 1920 साली सुरू झालेलं हे भारतीय इतिहासाच्या दृष्टीने अतिशय निर्णायक असं दशक ठरलं आणि म्हणूनच या विषयावरती अतिशय सखोल अभ्यास केलेले आणि विशेषतः या संपूर्ण कालखंडावरती एक महत्त्वाचा ऐतिहासिक ग्रंथ ज्यांनी लिहिला आणि ज्याचं स्वागत केवळ महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण भारतामध्ये आणि आता आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा होते, तो ग्रंथ म्हणजे लोकमान्य ते महात्मा आणि त्याचे लेखक आहेत डॉक्टर सदानंद मोरे. डॉक्टर सदानंद मोरे हे आज आपल्या समवेत आहेत. त्यांची ओळख खरं म्हणजे महाराष्ट्राला आणि आपल्या श्रोत्यांना करून देणं आवश्यक नाही, परंतु तरीसुद्धा मला अत्यंत आदरपूर्वक ज्याचा उल्लेख करावासा वाटतो आणि ज्याच्यामुळे आपण त्यांची मुलाखत ऐकतो आहोत म्हणून आपल्याला आनंद व्हावा, त्याचा उल्लेख करावासा वाटतो, ती गोष्ट अशी की डॉक्टर सदानंद मोरे हे इतिहासाचे आणि तत्त्वज्ञानाचे अभ्यासक प्राध्यापक आहेत, संशोधक आहेत. विशेषतः ते मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. त्यांचा संत साहित्यावरचा, महाभारतावरचा, रामायणावरचा, भारतीय इतिहासावरचा अभ्यास आणि विशेषतः महाराष्ट्राच्या इतिहासावरचा त्यांचा अभ्यास हा सर्वज्ञात आहे. लोकमान्य ते महात्मा हा ग्रंथ राजहंस प्रकाशनाने 2007 साली प्रकाशित केला, पण त्याच्या आधी 5 वर्ष सलगपणे डॉक्टर सदानंद मोरे हे साप्ताहिक सकाळमध्ये त्याविषयीची एक मालिका लिहित होते. तेव्हा अतिशय दीर्घ अशा अभ्यासामधून आणि विशेष म्हणजे डॉक्टर सदानंद मोरे यांच्या अतिशय रसाळ, अतिशय सुलभ आणि अतिशय मर्मभेदक अशा शैलीमधून साकार झालेला हा लोकमान्य ते महात्मा हा ग्रंथ. या ग्रंथाच्या अनुषंगाने पण केवळ तेवढ्यापुरतं सीमित न राहता डॉक्टर सदानंद मोरे यांच्याशी आज आपण बोलणार आहोत. डॉक्टर सदानंद मोरे, नमस्कार, तुमचं मनपूर्वक स्वागत. अजित अभ्यंकरजी नमस्कार आणि धन्यवाद. तुमच्याशी बोलायचं म्हणजे एखादा सहज समजणारा आणि अतिशय मित्रत्वाने आपल्याला समजावून सांगणारा एन्सायक्लोपीडिया भेटल्यासारखं वाटतं. त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा मी श्रोत्यांच्या वतीनं पुन्हा एकदा तुम्ही इथं आलात याबद्दल प्रथमच आभार व्यक्त करतो. आणि सुरुवातीलाच मला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही लोकमान्य ते महात्मा हा ग्रंथ लिहिलात आणि त्याच्यामध्ये ही घटना जी 1920 सालच्या डिसेंबरमधली आता ज्याचा मी उल्लेख केला ती एक तुम्ही महत्त्वाची घटना म्हणून नमूद केलेली आहेत. तर या 1920 या वर्षाबद्दल तुम्ही काय सांगाल विशेष? निश्चितपणे आपल्याला तिथूनच सुरुवात करावी लागेल, पण तुम्ही आणखीन आत्ता बोलता बोलता जो मुद्दा सांगितला की फक्त 1921 हे सालच नव्हे तर ते संपूर्ण दशक, म्हणजे आपण असं म्हणूयात की 20 ते 30 हे दशक हे भारताच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून आणि इतिहासाच्या दृष्टिकोनातून ज्याला निर्णायक म्हणतो तसं ठरलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे भारताची जी जडणघडण आपण बघतो ती जडणघडण आणि नव्या नेतृत्वाची जडणघडण या काळात झालेली आहे. म्हणून तुम्हाला अजून एक भारताचा इतिहास जर समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी हे जे दशक आहे 3रं दशक 19व्या शतकामधलं ते समजून घेतलं पाहिजे. आणि लोकमान्य ते महात्मामध्ये त्या दशकावरती साहजिकपणे आपण फोकस केलेलं आहे. आता त्याचं कारण काय, तर त्याचं कारण म्हणजे तुम्ही आत्ता म्हणालात त्याप्रमाणे लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 या दिवशी झाला. एका युगाचा अंत झाला, युगांत झाला. परंतु तो नुसता युगांत नव्हता तर ते युगांतर सुद्धा होतं.
म्हणजे एक युग संपलं टिळकांच्या नावाने मोडणारं इतिहासामध्ये, आणि गांधीजींच्या नावानं मोडलं जाणारं दुसरं युग सुरू झालं. त्यामुळं हा 2 युगांमधला सांधा, आणि आपल्याला असं मी म्हणेन की जेव्हा आघाडीचे सांधा बदलतो ना, रुळावरून एका रुळावरून दुसऱ्या जाते आघाडी, तेव्हा असा खडखड 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 आवाज होतो. आतल्या श्रोत्यांना सुद्धा काहीतरी धक्का बसला असं वाटतं, ते हालतात. तसं तो या संक्रमणाचा 10 वर्ष जे आहेत, 1 दशक, ते त्या धक्का बसायचं, सांधा बदलण्याचा काळ आहे. मी आता म्हणलात की युगांत आणि युगांतर झालं. बरोबर. तर याचं असं निर्णायक तुम्ही एक लक्षण किंवा असं तर निर्णायक मुद्दा कुठला? निर्णायक मुद्दा म्हणजे हाच होता की 20 सालच्या अगोदरचा जो कालखंड होता, तो राजकारणामधला, इतिहासामधला टिळक युग म्हणून ओळखला जाणारा कालखंड होता. म्हणजे मला एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना सांगायला पाहिजे की आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये सगळ्या भारताचा नेता म्हणता येईल असा पहिला माणूस म्हणजे लोकमान्य टिळक आहेत. लोकमान्य टिळकांच्या अगोदर इथे आधुनिक भारतामध्ये, म्हणजे कॉलोनियल इंडिया म्हणूयात आपण त्याला, ब्रिटिश इथे आल्यानंतर कुणीही देशाचा नेता म्हणून असा नव्हता. त्यांच्या प्रांतामध्ये त्यांनी महत्त्वाचं काम केलं असेल आणि त्याची नोंद, त्या कामाची नोंद इतिहासाने नक्कीच घेतलेली आहे. पण ज्याला संपूर्ण भारतभर नेता म्हणून मानलं गेलं, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्याचे काही अनुयायी तयार झाले, आणि ते अनुयायी म्हणजे त्याच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असणारे अनुयायी तयार झाले, असा नेता कोण आहे पहिला? तर पहिला नेता लोकमान्य टिळक. आणि म्हणून लोकमान्य टिळकांचं वैशिष्ट्य असं की ते पहिले होते आणि त्यांनी एकूण ब्रिटिश साम्राज्याला एक आव्हान दिलं. असं आव्हान त्यापूर्वी कुणीही दिलेलं नाही. सशस्त्र उठावांचं काय असायचं? ही मंडळी जीवावरती उदार होऊन लढायची, प्राणत्याग करायची, प्रसंगी कुठेतरी दुसरीकडे त्यांना भारताच्या बाहेर पाठवलं जायचं. पण तो परिणाम तिथेच थांबायचा. त्यांचा तो लढा पुढे गेलेला आहे असं आपल्याला दिसत नाही. त्याचं कारण ब्रिटिश सत्ता जी होती ना, अतिशय बलाढ्य आणि बलिष्ठ होती. त्यामुळं 1857चा उठाव असेल तो त्यांनी मोडून काढला. पुढे काही त्याचं झालेलं दिसत नाही. मग बाकीचे उठाव असे लोकल ज्याला म्हणतो आपण, ठिकठिकाणचे होते. त्यामुळे त्या उठावामधून देशव्यापी नेतृत्व तयार होण्याची शक्यता नव्हती. म्हणजे त्यांचं काम फार मोठं होतं. त्यांनी स्वातंत्र्य लढ्या पुढे जायला मदतच झाली, तो मुद्दा नाही. पण देशव्यापी नेतृत्व हे लोकमान्य टिळकांचं पहिलं झालं. या ठिकाणी एक प्रश्न मला विचारावा वाटतं की लोकमान्य टिळकांचं नेतृत्व हे राष्ट्रीय आणि देशव्यापी होतं असं तुम्ही म्हणालात. पण त्यांच्या नेतृत्वाबद्दल ते ब्राह्मणी होते आणि काही विशिष्ट अशा, त्याकडे आपण येणारच आहोत ना. त्याकडे आपण, मी देशव्यापी म्हणतोय. हा जो प्रॉब्लेम आहे ना, ब्राह्मणी अब्राह्मणी, तो महाराष्ट्राचा आहे. अच्छा, तो देशाचा प्रॉब्लेम नव्हता. टिळकांचं नेतृत्व हे भारताने स्वीकारलेलं पहिलं नेतृत्व आहे, मी असं म्हणालो तुम्हाला त्याप्रमाणे. आणि मग मधल्या काळात 1908 ते 1914 पर्यंत टिळकांना मंडालेमध्ये जावं लागलं. ब्रह्मदेशातल्या 6 वर्षांची त्यांना शिक्षा झाली होती. ते परत आले. परत आल्यानंतर परिस्थिती अशी होती की जेव्हा ते गेले तेव्हा त्यांना आणि त्यांच्या अनुयायांना काँग्रेसमधून काढून टाकण्यात आलं होतं. 1907 सुरत काँग्रेस झाली आणि तिथे जहाल आणि मावळ यांचा झगडा झाला, म्हणजे मारामारी झाली जवळजवळ. बरोबर. आणि त्याचा एक परिणाम म्हणून मावळ गट हा बहुमतामध्ये होता कदाचित तेव्हा, आणि त्यांच्या ग्राउंडवरती झालं ना सगळं ते. गुजरातमध्ये त्यांचा बालेकिल्ला होता. त्यामुळे त्यांनी टिळकांना आणि टिळकांच्या गटाला काँग्रेसमधून काढून टाकलं. मग तिकडे टिळक तुरुंगात गेले आणि इकडे 6 वर्ष मवाळांनी काँग्रेसवरती वर्चस्व गाजवलं आणि कामही केलं. म्हणजे ज्यांना आपण मोर्ले मिंटो सुधारणा म्हणतो, ती सुधारणा घडवून आणण्यामध्ये नामदार गोपाळकृष्ण गोखले यांचा फार मोठा वाटा आहे. ते ड्राफ्टिंग वगैरे सगळं, अनेक वेळा त्यांना त्यासाठी इंग्लंडला जावं लागलं. म्हणून ती सनदशीर पद्धतीने चळवळ थोडी पुढे गेली काँग्रेसची. ते आपल्याला नाकारायचं काहीच कारण नाही. पण 6 वर्ष टिळकांच्या अनुयांचा आवाजच नव्हता काही. पण नेमस्थानचे पुढारी म्हणजे कोणाची नावं सांगता येतील? नेमस्थानचे पुढारी म्हणजे 2-3 महत्वाचे पुढारी नेमस्थानचे. एक स्वतः गोपाळकृष्ण गोखले, त्यांना सिनियर असणारे फिरोजशाह मेहता, ते मुंबईचे सिंह म्हणून ज्यांना ओळखलं जायचं, पारशी होते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी, अशी मंडळी होती ना, मोठमोठी मंडळी काँग्रेसमध्ये मवाळ पक्षामध्ये होती. तर 6 वर्ष तो त्यांच्या ताब्यात पक्ष होता. मग टिळक आले तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांनी असं पाहिलं, अभ्यास केला परिस्थितीचा की काय परिस्थिती आहे. तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की 6 वर्ष काहीच झालं नाही. म्हणजे मावळांकडनं काही होण्याची शक्यता नव्हतीच, कारण मावळांना तसं करायचंच नव्हतं. ज्या पद्धतीने टिळकांचं राजकारण चाललं होतं ती मावळांची पद्धत नव्हती. आणि टिळकांच्या अनुयायांमध्ये तशी क्षमता नव्हती. म्हणजे टिळक म्हटले ना की नरसोपंत केळकरांनी 6 वर्ष केसरी जिवंत ठेवला, त्यामुळे मला पाय ठेवायला जागा मिळाली. हेच त्यांचं कर्तृत्व, आणि तेही काही कमी नाही म्हणजे अर्थात. पण काही कुठलाही चळवळ नाही, कुठलाही लढा नाही, अशी ती 6 वर्ष
शांत. म्हणजे एक दहशतीचं वातावरण निर्माण होती झालं ना, होतं. दहशत होती ना. म्हणजे सरकारने ज्या प्रकारचे कायदे केले, ज्या प्रकारे क्रांतिकारकांना काय म्हणत त्या तुरुंगात पाठवलं, त्यांच्या मित्रांचा छळ केला, हं. याचे वृत्तपत्र निर्बंध टाकले, हे सगळं केलं त्यांनी. पण तरी टिळक गांधी यांची जी प्रतिभा असते ना, ती अशाही याच्यातून कशी वाट काढायची, परिस्थिती कितीही प्रतिकूल असते तरी सुद्धा तेवढी क्षमता नव्हती ना यांच्याकडे. बरोबर. त्यामुळं 6 वर्षात तसं काही राजकीय दृष्टिकोनातून झालं नाही. मग आता करायचंय परत नव्याने, मग कसं करणार? योगायोगानं त्यावेळेला महायुद्ध सुरू झालं, ज्याला आपण पहिलं महायुद्ध म्हणतो. बरोबर. आणि टिळकांच्या लक्षामध्ये आलं, टिळक फार चाणाक्ष होते, की आता महायुद्धामध्ये ब्रिटिशांना शत्रूशी लढण्यासाठी, म्हणजे जर्मनीशी उदाहरणार्थ, आपली मदत लागणार आहे भारतीयांची, म्हणजे सगळ्याच कॉलनीजची भारताची विशेष करून लागणार आहे. भारताकडनं त्यांना सैन्यबळ लागेल, भारताकडनं पैसे लागतील, आणि आता त्या अडचणीत आहेत. त्यामुळं त्यांच्या अडचणीचा आपण असा लाभ उठवू शकतो, आपल्या मागण्या पुढे रेटू शकतो. पण आता तसं करायचं झालं तर व्यासपीठ कोणतं? बरोबर. ते काँग्रेसच आहे ना. हे तर काँग्रेसच्या बाहेर. मग काँग्रेसमध्ये जायचं पहिल्यांदा, असा निर्णय त्यांनी घेतला. मग त्याप्रमाणे हालचाली सुरू केल्या. काँग्रेसच्या लोकांना कल्पना होती, म्हणजे मवाळांना, की यांना जर परत घेतलं तर ते परत पूर्ववत आपल्याला निष्प्रभ करतील, म्हणून त्यांचा विरोध होता. म्हणजे गोखले असतील, मेहता असतील, या लोकांचा त्यांच्या काँग्रेस प्रवेशाला विरोध होता. पण गमतीची गोष्ट अशी की गांधीजींचा पाठिंबा होता. गांधीजी मध्यस्थाचं काम करत होते. गांधीजी भारतामध्ये नुकतेच, म्हणजे टिळकांनी इकडे यायला, हे तुरुंगवास संपवून बाहेर यायला, आणि गांधीजींनी आफ्रिकेतलं राजकारण संपवून भारतात राजकारण करायचं म्हणून यायला. तो पण एक जवळजवळ एकच काळ आहे तो, एक काही महिन्याचा फरक असेल. आता गांधीजी जेव्हा आले ना भारतात, तेव्हा त्यांना एक जागतिक कीर्ती लाभली होती आफ्रिकेच्या लढ्यामुळं. त्यांचा बोलबाला तसा सगळीकडे झाला होता. पण भारतात त्यांना तेवढं अजून हे लाभलेलं नव्हतं, तेवढी कीर्ती म्हणा, प्रसिद्धी म्हणा. भारतातले जे लोक वर्तमानपत्र वाचणारे, चर्चा करणारे, त्यांना गांधी माहिती होते, पण सामान्य माणसांपर्यंत अजून गांधी पोहोचलेले नव्हते. टिळक पोहोचले होते. बरोबर. मग गांधीजी आले. गांधीजी आल्यानंतर पहिल्यांदा त्यांनी ठरवलं होतं की राजकारणामध्ये आपण नामदार गोखल्यांच्या मार्गाने जायचं. गोखले माझे राजकीय गुरु आहे, त्यांनी पहिल्यापासून सांगितलं होतं. मग त्याप्रमाणे ते पुण्यामध्ये आले, गोखल्यांना भेटले, आणि गोखल्यांना भेटायला आला असताना त्याच वेळेला टिळकांनाही भेटले ना. अच्छा, टिळकांची आणि गांधींची पहिली भेट त्यावेळेला? नाही, भेटी आधी झाल्या होत्या वेगवेगळ्या कारणामुळं, एकमेकांना चांगले ओळखत होते, तो नाही मुद्दा. पण ही जी भेट, की त्या भेटीमध्ये टिळकांच्या काँग्रेस प्रवेशाची पण चर्चा झाली, आणि गांधीजींनी प्रयत्न केला शिष्टांना सांगण्याचा. पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट कोणती, की टिळक आणि गांधी यांच्यामध्ये काय नेमके मतभेद आहेत ते त्यांच्या चर्चेतनं उघड झाले ना आपोआपच. तरी दोघांना एकमेकांची पात्रता माहिती होती. टिळकांच्या शिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही, गांधींना माहिती होतं. आणि गांधी हे आपल्यानंतर राजकारण करू शकणाऱ्या नेत्यांच्यापैकी एक आहेत, याची पक्की खात्री टिळकांना होती. फक्त काही प्रमाणात त्यांच्या मार्गामध्ये फरक वाटत होता, त्याच्यावरती चर्चा झाली, जाहीर झाली, नंतर खाजगीत पण झाली. म्हणून मग ते सुरू झालं, प्रवेशाच्या हालचाली सुरू झाल्या. आणि त्या हालचालीप्रमाणे दरम्यानच्या काळात आणखीन एक घटक भारताच्या राजकारणामध्ये प्रविष्ट झाला, तो कोणता? दाखल झाला, तो म्हणजे ॲनी बेजंट. ॲनी बेजंट या थिओसॉफी नावाच्या पंथाच्या, आणि तो पंथ जगभर पसरलेला होता. थोडा गुढवादी होता. मॅडम ब्लॅवट्स्की, कर्नल ऑलकॉट, आणि या स्वतः ॲनी बेजंट. आता या जन्मानी बाई ब्रिटिश नागरिक, तशा आयरिश होत्या, पण ब्रिटिश म्हणूयात त्यांना. आणि आयर्लंडमध्ये होम रूलची चळवळ त्यांनी केली होती. तर तशाच प्रकारची चळवळ भारतात करावं असं बाईंना वाटलं. का वाटलं तर भारत हा देश थिओसॉफीच्या लोकांच्या दृष्टिकोनातून जगद्गुरू, धर्माचं पाळणा जिथे हल्ला, बरोबर, साक्षात्कारी लोक तिथे होऊन गेले, उपनिषदांच्या पासून सगळे ऋषी मुनी, संत महात्मे, भगवान बुद्ध. त्यामुळे त्यांना एक आकर्षण होतं, आणि या देशाचं भलं व्हावं असं त्यांना वाटत होतं. तर तो पारतंत्र्यामध्ये आहे, मग त्याला काही प्रमाणामध्ये स्वराज्याचे हक्क मिळाले पाहिजेत. स्वातंत्र्य असं नव्हतं म्हणत तेव्हा कोणी, एक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट ज्याला म्हणतो आपण, होम रूल. म्हणून त्या पण आल्या, आणि त्यांनी जाहीर केलं की मी होम रूल लीग काढते. आणि त्यांच्याही असं लक्षात आलं की ह्याच्यात टिळक पाहिजेच. ते टिळकांना भेटल्या. टिळकांनाही त्यांचा कार्यक्रम पसंत पडला. उलट बाईंच्या बरोबर आपण गेलो तर आपल्याही चळवळीचं वजन वाढेल ना, हे टिळकांना माहिती होतं. त्यामुळं तेवढ्यापुरतं त्यांनी एकमेकांना सहकार्य करता कबूल केलं. आणि बाई पण म्हणाले की यांना काँग्रेसमध्ये घ्या. म्हणजे अशा प्रकारे आता बाई आणि गांधीजी म्हणतात की यांना काँग्रेसमध्ये घ्या, बाकीचे लोक नाही म्हणतायत, अशी ती अवस्था चालू होती. आणि इन द मीन टाईम गोखल्यांचं निधन झालं, आणि अचानक 15 मध्ये. हो, अगदी फेब्रुवारीची गोष्ट आहे. त्यांचं निधन झालं. त्या निधनापूर्वी ठरलं असं होतं की गांधीजींनी गोखल्यांच्या सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटीमध्ये यावं. आणि त्याप्रमाणे गांधीजी आले. त्यांनी, मला वाटतं त्यांनी पत्र पण लिहिलं,
फॉर्म भरला. पुस्तकामध्ये तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांना प्रवेश नाकारण्यात हो आला. हो हो. पण तो का नाकारण्यात आला? गोखल्यांना गांधी पाहिजे होते, पण गोखल्यांच्या अनुयायांना गांधी नको होते. का नको होते? कारण गांधीजींची राजकारण करण्याची जी स्टाईल होती ना, ती त्यांच्या दृष्टिकोनातून अनाकलनीय होती. अनाकलनीय हा शब्द योग्य आहे, बरं, दुसरा शब्द योग्य नाही. कारण ते गांधीजींचा उपवास, ते अहिंसा, ते कपडे, तर ही मंडळी जी होती ना भारत सेवक समाजाची, ती सगळी ज्याला आपण इंग्रजीमध्ये जेंटलमन म्हणतो अशा प्रकारची होती. म्हणजे ब्रिटिश एटिकेट्स प्रमाणे जाणार. बरोबर आहे. इंग्रजी उत्तम बोलणारी, म्हणजे त्यांच्या सचोटीबद्दल, प्रामाणिकपणाबद्दल, निष्ठेबद्दल कुणी संशय घेणार नाही, मुद्दा तो नाही. पण ज्याला आपण एलिट म्हणू अशा वर्गातली ही मंडळी होती. आणि गांधींचं तर सगळा तर साधी राणी, म्हणजे हे फार हायफाय होते अशातला भाग नाही. बरोबर, आलं लक्षात. पण ज्याला आपण मध्यमवर्ग, उच्च मध्यमवर्ग, थोडं मॉडर्न आणि अँटी मॉडर्न असं म्हणतो, अशा प्रकारे ते होते. आणि त्यांना हे पटत नव्हतं. गांधीजींच्या राजकारणाबद्दल बहुतेकांचा आक्षेप काय होता की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बुद्धिवाद नाही, ते लहरी आहे, त्याची काही तुम्हाला फ्रेम सांगता येत नाही लॉजिकल. म्हणून मग कसं काय त्यांच्या मागे जायचं? म्हणजे त्यांना अचानक साक्षात्कार होणार, ते म्हणणार की मला आतला आवाज आला, कर चळवळ सुरू झाली, चळवळ सुरू. मग काही दिवसांनी म्हणणार मला असं परत आवाज आला की कर बंद. हे पटून घेणारे लोक नव्हते. त्यामुळं त्यांचा पहिल्यापासून विरोध राहिला आहे. तसेच गोखल्यांचे अनुयायी होते, त्यांनी विरोध केला. त्यामुळं गोखल्यांना मनस्ताप झाला खूप की गांधीजींना आपण प्रॉमिस केलं होतं की इथे तुम्ही या. त्यामुळं शेवटी गोखल्यांच्यावरतीच वेळ आली की गांधीजींना समजून सांगायची की आता तुम्हाला घ्यायला काही आमची मंडळी तयार नाहीत, पण तरी माझा तुम्हाला सपोर्ट राहील, तुम्हाला जेव्हा केव्हा काही अडचण असेल तेव्हा मला सांगा, असं ठरलं. आणि गांधीजींनी निरोप घेतला. गांधीजी रेल्वेमध्ये असतानाच कलकत्त्यापर्यंत पोहोचले न पोहोचले तेवढ्याच इकडे गोखल्यांचा मृत्यू झाला. हे गोखल्यांच्या मृत्यू मागे जे काही घटक आहेत कारणीभूत, त्यातला एक घटक हा सुद्धा आहे की त्यांच्या अनुयायांच्या या धोरणामुळे त्यांना धक्का बसला. वस्तुस्थिती आहे, त्याला यू कॅन्ट हेल्प इट. म्हणजे त्यांची तब्येत तोळामासा झाली होती, त्यांनी खूप परिश्रम केले होते वगैरे वगैरे, पण शिवाय हाही एक भाग आहे की त्यांना तो कदाचित धक्का पेलवला नसेल. सर, टिळकांच्या एकंदर नेतृत्वाच्या दृष्टीने बोलायचं म्हटलं म्हणजे 20च्या कडे जाण्याच्यासाठी तर 16 साली लखनौ तो पुढे तिकडे येतो ना मी. इथे काय झालं, गोखले गेले, नंतर थोड्या दिवसांमध्ये फिरोजशाह मेहता गेले. त्यामुळे टिळकांना विरोध करू शकेल अशा काँग्रेस प्रवेशाला असा कोणी मातब्बर माणूस राहिला नाही. त्यामुळे टिळकांचं काम सोपं झालं. आणि थोड्याच दिवसामध्ये टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला. आणि मिळाल्यानंतर त्यांनी संपूर्ण काँग्रेस ताब्यात घेतली. त्यासाठी त्यांना वर्ष पण लागलं नाही पूर्ण, ऑलमोस्ट. आणि ते तुम्हाला कुठे दिसेल, आता तुम्ही जे म्हटलात की 1916 साली लखनौला जी काँग्रेस झाली त्या काँग्रेसवरती लोकमान्य टिळकांचं पूर्णपणे वर्चस्व होतं. म्हणजे ज्या माणसाला 8 साली काँग्रेसमधून काढून टाकलं त्या माणसाला 8 दूनी 16 आणखी 8 वर्षामध्ये त्या काँग्रेसचा तो अनभिषिक्त सम्राट आहे. मग तिथेच त्यांनी जिनांच्या बरोबर, ज्याला आपण लखनौ करार म्हणतो, मुस्लिम लीग आणि काँग्रेस, तो केला. ही त्यांच्या मुत्सद्देगिरीची सगळ्यात मोठी हाईट होती टिळकांची. त्याच्यात त्यांनी नेमकं काय अचीव केलं? ब्रिटिशांची पॉलिसी तुम्हाला सांगतो. ब्रिटिशांना ना हिंदूंचं प्रेम होतं ना मुसलमानांचं. त्यांना येणं प्रकारानं आपलं राज्य इथं टिकवायचं होतं. मग ते राज्य टिकवण्यासाठी ज्याची जेव्हा गरज भासेल त्याला जवळ करायचं आणि दुसऱ्याला शह द्यायचा, हे त्यांचं धोरण होतं. ज्याला डिवाइड अँड रूल म्हणतो आपण, ही फार जुनी पॉलिसी आहे, ती ब्रिटिशांची होती. आता लोकांना माहीत नसतो इतिहास ना. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की 1857ला जे काही घडलं ना, त्यामध्ये हिंदूंपेक्षा मुसलमानांचा वाटा जास्त होता. होय. आणि नेतृत्वही होतं त्यांचं. हो, पुष्कळ गोष्टी होत्या. त्यामुळं मुसलमान त्यांच्या बॅड बुकमध्ये गेले आणि हिंदू त्यांना बरे वाटले मुसलमानांपेक्षा. म्हणून त्यांनी ठरवलं की मुसलमानांना एकदम बाजूला ठेवायचं, त्यांनी ॲलिनेट करायचं, बरोबर, आणि हिंदूंना जवळ करायचं. म्हणजे तेव्हापासून तर 1885 पर्यंत जवळजवळ ही हिंदूंची चलती होती ब्रिटिश दरबारामध्ये. मुसलमानांना जुळवून घेता नाही आलं नव्या सत्तेशी. ते आपण एकेकाळचे राजे आहोत वगैरे 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 अशा भ्रमामध्ये राहिले. आपली भाषा श्रेष्ठ आहे, पवित्र आहे, आपल्याला इंग्रजी शिकायची गरज काय, तसं धोरण नव्हतं हिंदूंचं. कारण हिंदूंना दुसऱ्याची भाषा शिकता येते, त्यांच्या मार्फत राज्यातली पदं भूषवता येतात ॲडमिनिस्ट्रेशनमधली. हे ट्रेनिंग मुसलमानांच्या राज्यातच मिळालं होतं ना, विशेषतः उत्तरेत. महाराष्ट्राचा अपवाद आहे, पण उत्तरेमध्ये असंच होतं. त्यामुळे त्यांना काय काल पर्शियन शिकत होते ते आज इंग्रजी शिकायला लागले. वेळ ती प्रॉब्लेम. बरोबर. मुसलमानांना ते स्थित्यंतर स्वतःमध्ये करून नाही घेता आलं, बदलतं नाही आलं, उलट ते विरोध करत राहिले. त्याच काळात ती वहाबी संघटना निर्माण झाली. वहाबींनी फार मोठं बंड केलं भारतभर प्रचंड प्रमाणामध्ये. त्यामुळे ब्रिटिशांनी मुसलमानांना दाबलं आणि हिंदूंना थोडंसं
पुढे घेतलं. सर, एक थोडंसं तुम्हाला अडवून एक प्रश्न विचारू का? हो. जी मानसिकता किंवा जी प्रतिक्रिया मुसलमानांची होती, आपली सत्ता गेली आणि ब्रिटिश आली, पेशवाई आणि मराठा सत्ता गेल्यानंतर मराठी किंवा पेशवाईच्या संदर्भात बोलायचं तर ब्राह्मणे सत्ताधारी होते त्यावेळेला पेशवाईमध्ये, हो. आणि इनडायरेक्टली मराठा होते. हो. तर त्यांच्या या समाजामध्ये ही प्रतिक्रिया आली का? जस्ट एक जाता जाता एक प्रश्न अगदी थोडक्यात सांगितलं तरी चालेल. नाही नाही, ती आली ना, पण ती प्रतिक्रिया त्यांनी बाजूला ठेवली. नव्या काळाशी त्यांनी जुळून घेतलं ना. हा. म्हणून मी तुम्हाला सांगतो की 1818 मध्ये पेशवाई गेली आणि 1832 मध्ये जांभेकरांनी परत वर्तमानपत्र काढलं. त्याच दरम्यान ही सगळी मंडळी शिकून ब्रिटिशांच्या राज्ययंत्रात सामील व्हायला लागली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख असतील, नोकर झाले. म्हणजे खालच्या ज्या जागा असायच्या दुय्यम, म्हणजे सब जज, मामलेदार, कारण एवढी मंडळी ब्रिटिशांना कुठून आणायची ना. बरोबर. त्यांना स्थानिक लोकांची मदत लागणारच होती. तर त्या स्थानिक जागा सगळ्या महाराष्ट्रातल्या पेशव्यांच्या परंपरेतल्या लोकांनी भरून काढल्या. ते शिकले, इंग्रजी शिकले. ती प्रक्रिया मुसलमानांची झाली नाही. ऍक्च्युली ती करण्याची इच्छा सय्यद अहमदची होती आणि त्यासाठी त्यांनी ते अलीगडचं स्थापन केलं होतं. हा तो मुद्दा होता. त्यामुळं मुसलमानांना दाबलं, हिंदूंना प्रोत्साहन दिलं. विशेषतः तुम्हाला बंगालमध्ये फार दिसेल. बंगालमध्ये मुसलमानांचं राज्य होतं आणि तिथे हिंदूंना काहीच स्थान नसायचं, म्हणजे वरच्या ह्याच्यात, खालच्या ह्याच्यात असणार ना. तर ब्रिटिश आल्यानंतर उलट झालं सगळं अक्षरशः. मग सगळे न्यायाधीश, सगळे वकील, अमुक तमुक, शिक्षक, प्राध्यापक हे हिंदू झाले आणि त्यातनं बंगालमधल्या एका वेगळ्या मध्यम वर्गाची निर्मिती झाली, ज्याला आपण भद्र लोक म्हणतो. हे झालं 1885 पर्यंत. 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. बरोबर. आणि काँग्रेसचे लोक मागण्या करायला लागले, राजकीय मागण्या. एकदम काय स्वातंत्र्य मागत नव्हतं कुणी, पण त्यांच्या मागण्या कशा होत्या? मुख्यत्वे त्यांना लोकल सेल्फ गव्हर्नमेंट तरी पाहिजे होतं कमीत कमी. बरोबर. नंतर दिल्लीच्या किंवा मुंबईच्या कारभारात प्रांताच्या आमचे काही लोक घ्या, निवडणूक करून घेतली तर फारच चांगलं. आणि मुख्य म्हणजे ICS केडर जी होती त्यात आमच्या तरुणांना स्थान मिळालं पाहिजे. आता धूर्त चाणक्य इंग्रजांच्या लक्षात आलं की हे फार पुढे जाईल. मग एकदा त्यांना पार्लमेंटरी पद्धतीची चटक लागली की ते जिल्ह्यात थांबणार नाहीत, लोकल बोर्डात थांबणार नाहीत, ते पुढे जातील. म्हणून मग त्यांनी काय केलं, आता हिंदूंना दाबलं पाहिजे. मग त्यांनी मुसलमानांना जवळ केलं. मुसलमानांना भीती काय घातली की हिंदू बहुसंख्या आहेत, लोकशाही पद्धती इथे आणली की त्यांचं आधिक्य होणार आणि ते राज्य करणार. बरोबर. त्यामुळे एक मोठा गट मुसलमानांचा काँग्रेसच्या चळवळीला विरोध. मुसलमान काँग्रेसमध्ये फार थोड्या प्रमाणामध्ये होते, फार थोड्या प्रमाणात. म्हणजे त्यांना प्रसंगी लालूच देऊन आणायला लागायचं. बरोबर. की बाबा कसंही करून याच. हे सय्यद अहमद तुम्ही म्हणला, त्यांचा पण काँग्रेसला विरोध होता. 100% विरोध होता. त्यांनी काय म्हणलेलं आहे सांगतो तुम्हाला मी. कसं होतं की 85 मध्ये काँग्रेस स्थापन झाली. काँग्रेसमध्ये वर्चस्व कोणाचं होतं? जास्त करून महाराष्ट्राचा विचार केला तर ते महाराष्ट्रातल्या ब्राह्मणांचं होतं आणि बंगाली लोकांचं होतं. म्हणजे प्रांताचा विचार केला तर मग त्यात ते भद्र लोक होते सगळे. मग त्यात कायस्थ असतील, त्याच्यामध्ये तिथले ब्राह्मण असतील, तिथले वैद्य असतील. महाराष्ट्रात तसं नाही, महाराष्ट्रात फक्त ब्राह्मणच होते. म्हणून बंगाली शब्द जेव्हा वापरतात तेव्हा तिथे जातीचा संदर्भ नसतो. बरोबर. बंगाली बाबू, त्याच्यात हे विशेषतः शिकलेले 3 प्रकारचे लोक. महाराष्ट्रात ब्राह्मण, क्वचित कायस्थ असतील, ब्राह्मणांमध्ये सारस्वत पण आले, म्हणजे अगदी पुढे जातींचा विचार केला तर, पण बायांलाच ब्राह्मण. तर सय्यद अहमद काय म्हणायला लागले की आम्ही मुसलमानांनी यांच्यावरती इतके वर्ष राज्य केलं, यांची काय राज्य करण्याची पात्रता आहे? आम्ही शूर आहोत. आणि हे म्हणले साधा टेबलावरचा जरी चाकू पाहिला, जेवणाच्या टेबलावरचा, घाबरून पळून जातील असे लोक आहेत. हे आमचे राजे, असं आम्ही सहन नाही करणार कधी. म्हणून त्यांनी केलं काँग्रेसला विरोध. सरळ मुद्दा आहे. मग काँग्रेसवाल्यांची धावपळ झाली. मग काही मुसलमान आणलेच पाहिजेत ना. मग बदरुद्दीन तय्यबजीला आणलं. त्यांना तिकडे मद्रासच्या अधिवेशनामध्ये अध्यक्ष केलं. मग अहमद खाननी जोरात टीका केली, म्हणजे हे लोक सच्चा मुसलमान नाहीतच आहेत वगैरे वगैरे. अशा प्रकारचा तो त्या काळचा हे आहे, डिस्कोर्स आहे संपूर्ण. पण म्हणजे मुद्दा काय होता माझा की त्यांनी अशा वेळेला आता मुसलमानांना जवळ करायला सुरुवात केली. सय्यद अहमदला पाठबळ दिलं. नंतर मुस्लिम लीगच्या स्थापनेला पाठबळ दिलं इंग्रजांनी, गव्हर्नर पासून. 1906 मुस्लिम. हो. की आता हे हिंदू सुटले, ते ऐकणार नाहीत, त्यांना स्वातंत्र्यापर्यंत जाणार. बरोबर. म्हणून मुसलमान विरोध करायला लागले काँग्रेसला की काँग्रेस ही काय भारताची प्रतिनिधी होऊ शकत नाही आणि आम्ही आहोतच ना, आम्हाला आमचे हक्क पाहिजेत, आमच्या हे पाहिजेत वगैरे वगैरे. अशा प्रकारे ब्रिटिश मुसलमानांचं निमित्त करून वारंवार हिंदूंच्या मागण्यांना विरोध करायला लागले, म्हणजे टाळायला लागले. हे अशा प्रकारचं राजकारण त्या काळामध्ये होतं. मग त्यात बंगालची फाळणी त्याच कारणाने केली कर्जननी. बरोबर. की तिथल्या हिंदू मुसलमानांच्या मध्ये फूट पडली पाहिजे.
तर हे वातावरण असताना आता टिळक जेव्हा तिथे येतात, टिळकांच्या असं लक्षात आलं की जोपर्यंत ही लढाई 3 पक्षीय आहे, 3 पक्षांमधली आहे, तोपर्यंत ब्रिटिश आपल्याला शिरजोड ठरणार. तर 2 पक्ष जर एकत्र आले तर आपण ब्रिटिशांना शह देऊ शकतो. मग एकत्र कशा येणार की ज्या ज्या गोष्टी हिंदूंच्यामुळे तुम्हाला मिळणार नाहीत असं ब्रिटिश म्हणतात, त्या हिंदूंनी जर त्यांना देऊ केल्या तर स्वातंत्र्य काय त्यांना सुद्धा हवंच असेल ना. बरोबर. म्हणून टिळक त्यांना म्हणाले की ब्रिटिश एरवी तुम्हाला ब्रिटिशांनी जेवढ्या जागा दिल्या असत्या या नवीन पद्धतीच्या डेमोक्रेटिक पॅटर्नमध्ये, त्यापेक्षा आम्ही अधिक देऊ करतो, मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला. आता याच्यामध्येच मला एक प्रश्न विचारायचा की मोर्ले मिंटो सुधारणांचा मगाशी तुम्ही तो अगोदरचा तर तो त्याच्यातून नेमकं मुस्लिमांना काय मिळालं. तिथं मिळालं ना, तिथं राखीव जागा मिळाली ना त्या 1909च्या सुधारणांमध्ये. त्याच्यात काही राखीव जागा हो मिळाल्या. मग लखनौ कराराने नेमकं काय केलं. खूप वाढवल्या आणि राखीव मतदारसंघ पण केले त्यांचे. म्हणजे या मुस्लिमांसाठीच्या राखीव जागांना म्हणजे अलग मतदारसंघात शिवाय टिळकांनी आणि काँग्रेसने अधिकृत मान्यता दिली. आणि ती त्या ज्या जागा होत्या त्या मुसलमानांच्या लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त होत्या. बरोबर. वाटप करताना आपण ते असं म्हणाले टिळक लखनौच्या काँग्रेसमध्ये की सगळ्याच्या सगळ्या जागा त्यांना द्यायला सुद्धा माझी हरकत नाही काय. मग आपापसातली लढाई नंतर टू दॅट एक्सटेंट. पण मग त्याचे पडसाद काय नाही. मग कसं झालं माहिती का, मग ब्रिटिश धास्तावले ना की मुख्य अडचण जी होती ती टिळकांनी दूर केली. मग पुढे गांधीजी येतात नंतर त्याच्यामध्ये. मग गांधीजींनी टिळकांनी जे दिलं ते मागं घेण्याची क्षमता कोणातच नव्हती. अर्थातच. म्हणजे झालंच तर तुम्हाला पुढे जावं लागेल, मागे नाही येऊ शकत. म्हणजे टिळकांचं एक वैशिष्ट्य असं आहे की मुसलमानांना जागा दिल्या पाहिजेत, कारण त्यांचे म्हणून काही हक्क आहेत, त्यांचं प्रतिनिधित्व त्याच्यात उमटलं पाहिजे पार्लमेंटमध्ये, कौन्सिलमध्ये. म्हणजे कौन्सिल म्हणायचं तेव्हा ही टिळकांची भूमिका होती. आणि त्या भूमिकेला टिळकांच्याच काही अनुयायांचा विरोध होता. बरोबर. पण मग आता त्याच अनुषंगाने म्हणजे ते कोणाचा विरोध होता ते सांगतो ना. मदन मोहन मालवीय, नंतर ते डॉक्टर मुंजे यांनी विरोध केला. अगदी म्हणजे काय म्हणत त्याला इशारा दिला वगैरे वगैरे, आम्ही उपोषण करू. पण प्रत्यक्षात तसं काही झालं नाही, कारण टिळकांचा दबदबा एवढा होता. शेवटचा जर मुद्दा आला तर टिळक म्हणायचे की तुम्हाला कळतं जास्त की मला कळतं, मग गप्प बसा. आणि ते बिचारे बसायचे गप्प. हे टिळकांचं वैशिष्ट्य होतं. त्याप्रमाणे मग तो लखनौचा करार झाला. म्हणजे ब्रिटिशांना लखनौच्या कराराने फार मोठा शह बसलेला आहे. आणि मग ते हिंदू मुस्लिम ऐक्य काही वर्ष जे भारताला पाहायला मिळालं त्याचा पाया अशा प्रकारे टिळकांनी घातला. पण मग खिलाफत मुवमेंट नंतर त्याच वेळेला आहे. कशी गमत आहे बघा, खिलाफत मुवमेंटचं कारण म्हणजे महायुद्ध. महायुद्धामध्ये ब्रिटिशांनी दुसऱ्या राष्ट्रांचा आघाडीचा पराभव केला, जर्मनी आणि तुर्कस्तान बेसिकली. तर तुर्कस्तान तर मोठं साम्राज्य होतं, जसं ब्रिटिश साम्राज्य होतं तसं त्यांचं ते साम्राज्य आहे. ते साम्राज्य ब्रिटिशांनी बुडवलं दोस्त राष्ट्रांनी. आणि आणखीन महत्त्वाची गोष्ट काय केली त्यांनी, तुर्कस्तानचा जो सुलतान असायचा ना, तो ॲट दी सेम टाइम मुस्लिम धार्मिक जगाचाही मुख्य असायचा. राजकीय आणि धार्मिक दोन्ही, सुन्नी मुसलमानांचा अर्थात. सुन्नी मुसलमान. बरोबर. तर ब्रिटिशांनी त्याला हात लावायला हे केलं, कारण ह्याला जर जगातल्या सगळ्या मुसलमानांनी मानलं तर मग आपल्याला ठिकठिकाणी ते नडतील ना त्या देशामध्ये. ही ती भूमिका होती. ते साम्राज्याचं विघटन केलंच त्यांनी, फ्रेंचांनी, ब्रिटिशांनी. आफ्रिकेत त्यांचं फार मोठं होतं. बरोबर. इजिप्त वगैरे सगळी ते तुर्कांच्याकडे होते ना गोष्टी. तुर्की राज्य. ते ऑटोमन म्हणतात त्याला साम्राज्य. बरोबर. ते नष्ट केलं. तेव्हा भारतातल्या मुसलमानांना असं वाटलं की खिलाफतीला हात लावता कामा नये. तर राज्य ही गोष्ट आपल्या आवाक्याच्या बाहेरची आहे, तिथं काय आपण करू शकत नाही, जो जिंकला. पण त्याचा अर्थ असा नाही की ब्रिटिशांनी खिलाफतीला हात लावा, धक्का लावा. म्हणून त्यांनी खिलाफतीसाठी आंदोलन सुरू केलं. खिलाफतीची पुनर्स्थापना करा. म्हणजे पुनर्स्थापना होण्यापेक्षा खिलाफती नष्ट करायची नाही, डिझॉल्व्ह करायची नाही. आणि त्या आंदोलनाला काँग्रेसने पाठिंबा दिला, टिळकांनी पाठिंबा दिला. टिळकांचा खिलाफतीच्या आंदोलनाला पाठिंबा होता. म्हणजे खिलाफत आंदोलनाचं संपूर्ण अपश्रेय काही लोक हे महात्मा गांधींनाच देतात आणि सांगतात की गांधींनी खिलाफत चळवळ करून फार मोठं नुकसान केलं. त्याच्याबद्दल काय सांगतो. गांधीजींनी ती चळवळ आणखीन पुढे नेली. सुरुवात टिळकांनीच केली ना. टिळक काय म्हणाले की आज मुसलमानांच्यावरती प्रसंग आहे, त्यांच्या धर्मावरती, उद्या तुमच्या धर्मावरती येईल, हिंदूंच्यावरती. म्हणून आपण या बाबतीत मुसलमानांना पाठिंबा दिला पाहिजे.
पण म्हणजे हे करत असताना टिळकांची भूमिका हिंदूंचे Practical. पुढारी ते आहेत अशी होतीच. नाही त्याला पर्यायच नव्हता ना. हे पहा, जेव्हा दोघं जण समोर बसतील तेव्हा, आणि मुसलमान म्हणजे विशेषतः लीगवाले लोक आहेत ना, शेवटपर्यंत गांधीजींना सुद्धा हिंदूंचीच पुढारी मानत होते. हेच मला त्यांनी कुठे विचारायचं. गांधीजींना मानलं राष्ट्राचा नेता? मला हेच नेमकं विचारायचं होतं, म्हणूनच मी हा प्रश्न विचारला. मग असा प्रकार झाल्यामुळे तिथे टिळक गेले. टिळक ज्या दिवशी गेले त्याच दिवशी महात्मा गांधीजींनी एक वेगळं आंदोलन सुरू करायचं ठरवलं होतं. त्यांना इश्यूज मिळाले होते त्याच दिवशी, म्हणजे अक्षरशः 1 ऑगस्टला. 1 ऑगस्ट हो. 1920 ला. आणि सांगतो ना, म्हणजे आधी इश्यूज सांगतो आणि मग त्याच्यामधला इश्यू काय मुख्य होता की रौलट ऍक्ट. महायुद्धानंतर सरकारने रौलटचा अहवाल प्रसिद्ध केला आणि त्याप्रमाणे परत महायुद्ध जोपर्यंत चालू होतं तोपर्यंत राष्ट्रीय सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुद्रण स्वातंत्र्यावरती बंधन वगैरे ठीक होतं ना. आता कशाला पाहिजे बंधन, पण सरकारने ते परत त्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न सुरू केला, त्या ऍक्टच्या माध्यमातून, काळा कायदा म्हणाले. बरोबर. तर त्याची चळवळ सुरू झाली होती, ती गांधीजींनी केली पहिल्यांदा. भारतामधली पहिली चळवळ कोणती भारतव्यापी? तर रौलट ऍक्टची. जालियनवाला बाग त्याच्यानंतर त्याच्यानंतर रौलटची चळवळ मुख्य. कदाचित जालियनवाला आपण त्याचाच भाग म्हणू शकतो, म्हणजे लोक सगळे एकत्र आले होते. पण रौलट ऍक्ट. आणि रौलटच्या वेळेला लोकमान्य टिळक इंग्लंडमध्ये होते, त्यांच्या खटल्याच्या कामासाठी तिथे ते गेले होते आणि अजून परत आलेले नव्हते. तर जेव्हा ते परत आले, मुंबईच्या बंदराला लागले, त्यांची बोट खाली आले आणि पत्रकारांनी विचारलं की ते अशा प्रकारचा कायदा झाला आणि त्याला गांधीजींनी विरोध केला, चळवळ केली काही विशिष्ट प्रकारची, तुमचं काय मत आहे? तर ते म्हणाले, त्या चळवळीच्या वेळेला मी भारतात नव्हतो, याचा मला खेद होतो. सर, मला तर इथं आठवतंय, तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा रॉलट ऍक्टच्या विरोधातली चळवळ सुरू होती त्यावेळेला टिळक अनुयायी जे होते की ज्यांना गांधींच्या बाजूला जायचं नव्हतं, ते काय करायचे अशा वेळेला? थोडं नंतर आपण तिकडे येऊ ना, ते थोडं नंतरच आहे. पण जोपर्यंत टिळकांचा कॅटेगोरिकल आदेश येत नाही तोपर्यंत आपण गांधींच्या वर जायचं का, हा त्यांच्या पुढचा प्रश्न होता. आणि टिळक तर आदेश द्यायला तिथे नव्हते, त्यामुळे काही लोक गेले, कारण हा राष्ट्राचा मुद्दा आहे. बरोबर. काही लोक गेले, म्हणजे रौलटच्या बाबतीत काय ते काय सरकारच्या बाजूला होते अशातला मुद्दा नव्हता. आता मग काय झालं की टिळक गेले तेव्हा मग खिलाफतीची चळवळ, खिलाफतीला पाठिंबा, नंतर रौलट ऍक्टला विरोध आणि नुकताच झालेल्या जालियनवाला बागच्या हत्याकांडाला निषेध. या 3 कारणांसाठी गांधीजींनी असहकारितेची चळवळ सुरू करतो असं म्हटलं होतं. ही चळवळ सुरू करायची यासंबंधी काँग्रेसच्या प्लॅटफॉर्मवरती तो विषय आलेला नव्हता. गांधीजींनी ती स्वतःच्या बळावर सुरू केली, लक्षात घ्या. काँग्रेस खेचली गेली. म्हणजे नागपूर अधिवेशनात जो ठराव झाला पहिल्यापासूनच, तो नंतर पहिल्यांदा काहीच नव्हतं. गांधीजींनी सांगितलं आणि लोक गेले गांधींच्या मागं. गांधींचा आदेश हा काँग्रेसचा आदेश नव्हता, गांधी काँग्रेसचे कुणीच नव्हते तेव्हा. फरफट झाली काँग्रेसची, बऱ्याच लोकांना पटत नव्हतं ते, पण गेले, काही लोक गेले. आणि ते 1 तारखेला सुरू व्हायचं होतं, हे 3 प्रश्न घेऊन. आणि तिथे टिळक जातात आणि गांधींचं आंदोलन सुरू होतं. मग आता प्रश्न काँग्रेसवाल्यांच्या पुढे आला ना. दरम्यानच्या काळात गांधीजींना भारतातून एवढा पाठिंबा मिळाला होता सर्वसामान्य माणसांचा की काँग्रेसनी काय करायचं मग ऑफिशियली, हा प्रश्न उपस्थित झाला. तर त्यावेळेला काँग्रेसचं विशेष अधिवेशन हे कलकत्त्याला बोलवण्यात आलं. काँग्रेसचं वर्षातून एकच व्हायचं ना, डिसेंबर. बरोबर. हे आधीच झालं 4 महिने, ऑगस्ट नंतर मध्ये. आणि त्या अधिवेशनामध्ये गांधीजींचा ठराव जो होता असहकारितेचा, की ज्याच्यामध्ये शाळा कॉलेजांच्यावरती बहिष्कार, सहकार नाही करायचा सरकारशी. नंतर निवडणुका यायच्या होत्या, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड योजनेला धरून नुकत्याच निवडणुका जाहीर झाल्या होत्या, कार्यक्रम निवडणुकांचा. लोकांनी आपले उमेदवार सुद्धा ठरवले होते, टिळकांनी पण ठरवले होते त्यांचे उमेदवार. आणि तिसरा मुद्दा कोर्ट कचेऱ्यांचा, त्याच्यावर बहिष्कार. हा असहकार, 3 प्रकारचा असहकार. तो ठराव कलकत्त्याच्या अधिवेशनामध्ये आणला आणि महाराष्ट्रातल्या टिळकांच्या याने त्या ठरावाला विरोध केला. तो कुठल्या कारणासाठी सांगतो. म्हणजे पहिलं व्यापक कारण म्हणजे मुळात हा मार्ग टिळकांचा मार्ग नव्हेच असं त्यांचं म्हणणं होतं. ओके, पहिला भाग. दुसरा भाग कोणता माहिती का, तो इंटरेस्टिंग भाग आहे की एकदम तर मिळणार नाही स्वातंत्र्य, हे सगळ्यांनाच माहिती होतं आणि तसं कोणी मागत पण नव्हतं. आता स्वराज्य मिळतंय, त्यानिमित्ताने निवडणुका होऊन आपल्याला काही एक सत्ता प्राप्त होणार आहे म्हणून जे तयार होते अशी, म्हणजे त्यांना आशा होती, त्याच्यात काही गैर नाही. बरोबर. तिकडे जायचं होतं ना आपल्याला टप्प्याटप्प्याने. बरोबर. तो आला प्रॉब्लेम. आणि दुसरा प्रॉब्लेम काय माहिती का, सांगतो तुम्हाला. गांधींच्या म्हणण्याप्रमाणे समजा आपण खरंच बहिष्कार घातला
निवडणुकांच्या वरती इन पर्टिक्युलर, तर बाकीचे पक्ष थोडंच घालणार आहेत. मावळ पक्ष लढवणारच निवडणुका. बरोबर. तिथे गांधींच्या बाजूला नव्हते, बरोबर ना, आणि लढवले त्यांनी. नंतर ब्राह्मणेतर चळवळ सुरू होती, तेही उतरत होते निवडणुकांच्या आखाड्यामध्ये, तेही लढवणार. म्हणजे आपण सगळ्या चळवळी केल्या इथपर्यंत टिळकांच्या माध्यमातून, त्यामुळं हे गाडं इथपर्यंत आलं समोर आदर. आणि आता आपण त्या गाड्यात आपल्याला बसायला जागा नाही, दुसरेच लोक बसणार. बरोबर. हे कसं काय त्यांना मान्य होणार? हा त्यातला प्रॅक्टिकल मुद्दा होता. बरं, आणखीन मुद्दा सांगतो पुढचा. वकिलीवरती बहिष्कार टाका. महाराष्ट्रातले बहुतेक वकील टिळकांच्या बाजूचे आहेत, टिळकांच्या अनुयायांच्या पैकी आहेत. बरोबर आहे. त्यांच्या अस्तित्वाचा म्हणजे काय बरं, त्यांचं जे काही सामर्थ्य होतं, त्यांना जे काही चळवळीतून बळ मिळत होतं चळवळ करण्यासाठी, ते वकील असल्यामुळे मिळत होतं. वकिलाला एक वेगळी प्रतिष्ठा असायची ब्रिटिशांच्या राज्यात. बरोबर, लक्षात घ्या. आणि तिसरा मुद्दा शाळा कॉलेजचा. या सगळ्या मंडळींचं बळ कोणतं होतं? शिक्षण. बरोबर. हे शिक्षणाच्याच बळावरती आले ना आता, म्हणून तेही त्यांना मान्य नव्हतं. म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांनी कलकत्त्यात विरोध केला, तरीही गांधीजींचा ठराव पास झाला. मग आता ते काय म्हणायला लागले की ठीक आहे, पक्षाचा आदेश आहे ना, आम्ही काही बोलणार नाही, आम्ही मान्य करू. मग त्याप्रमाणे बहुतेकांनी मान्य केलं. ते म्हणजे बहिष्कार घातला कोर्टावरती वगैरे, या गोष्टी केल्या. निवडणुकावर बहिष्कार घातला त्यांनी त्यावेळेला. ऐकलं गांधीजींचं, पक्षाचं ऐकलं ना. पक्षाचा ठराव आहे, आम्हाला जरी मान्य नसला तरी पक्षाने मान्य केलेला ठराव आहे, म्हणून आम्ही तो आता नाही मान्य करत. आता आमचाही बहिष्कार, पण तो मनापासून नाही. बरोबर. पहिली गोष्ट. शाळा कॉलेजवरती घातला. बऱ्याच टिळकांच्या अनुयायांनी सुद्धा मुलांना. एक खापर्डे फक्त होते की जे अजिबात मला मान्य नाही आहे, मी कोर्टात जाणार म्हणून ठणकावून त्यांनी सांगितलं. दादासाहेब खापर्डे. त्यांनी काय ऐकलं नाही. अमरावतीचे होते. आणि आणखीन तिसरी जी गोष्ट होती शिक्षणाची झाली. वकिलीची गोष्ट. त्या बाबतीत काय झालं? त्या बाबतीत परत ना, वकील कोण होते जास्त? सगळे वकील वर्ग हाच टिळकांच्या अनुयायांमधला. त्यामुळं अप्रत्यक्षपणे त्यांना असं वाटायला लागलं की ही गांधीजींची चळवळ आपल्याच मुळावरती येते. पण तरी डिसेंबरमध्ये जे अधिवेशन झालं ते त्यांनी मान्य केलं अगोदर कलकत्त्याच्या याच्यात. पण म्हणले हे काय खरं नाही, हे ॲडव्हॉक अधिवेशन आहे, याचे निर्णय तात्पुरते असतात, खऱ्या अधिवेशनामध्ये पास होऊ देत. तर मग खरं अधिवेशन ठरलं नागपूरला डिसेंबरमध्ये. ते कसं ठरवत माहिती का, ते लोकमान्य टिळकांच्या अनुयायांनीच ठरवलं होतं. टिळक असताना टिळकांना अध्यक्ष करायचं म्हणून ठरवलं होतं. त्यामुळं टिळकांच्या अनुयायांचा नागपूरच्या अधिवेशनामधला रस निघून गेला. ते पार पाडायचं म्हणून त्यांनी पार पाडलं. आणि त्याच्यात परत होणार काय, तर गांधीजींचा ठराव पास होणार, म्हणजे तो नेमका टिळकांच्या विचारांच्या विरुद्ध ठराव. मग त्याप्रमाणे अधिवेशन झालं. आणि गंमत अशी होती की महाराष्ट्र आणि बंगाल एकत्र येईल आणि गांधींना विरोध करेल, असा जो समज होता टिळकांच्या अनुयायांचा महाराष्ट्रातल्या, तो समज खोटा ठरला. बंगालचे लोक ऐन वेळा फिरले आणि त्यांनी गांधीजींना पाठिंबा दिला. मग तिथेही गांधीजींचा विजय झाला. म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी तिकडचे असून सुद्धा हो 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 गांधीजींचा ठराव मंजूर झाला. त्या लोकांनी, चित्तरंजन दासबाबूंनी पाठिंबा दिला गांधींना. त्यामुळे हे तोंडशी पडले. मग तिथून पुढे खरा संघर्ष सुरू झाला. मग तुम्ही मगाशी म्हणत होता ना की लोकांचा जर पाठिंबा आहे गांधीजींना, पक्षाचा पण पाठिंबा आहे, पण तरी देखील आमच्या म्हणण्याप्रमाणे गांधींचं राजकारण हे टिळकांच्या राजकारणाशी जुळत नाही. मग काय करायचं नेमकं, तर त्याला लुकवॉर्म म्हणतात इंग्रजीमध्ये, म्हणजे कोमट नरम पाठिंबा, मनापासून नाही, झुकून देऊन नाही, तेवढ्या पुरतं करायचं. त्याच्यात अंग चोरून ज्याला म्हणतो आपण, म्हणजे त्याच्यात तो मुद्दा आहे की समजा एखादी मिरवणूक निघाली, त्या काळात त्याला आपण मोर्चा म्हणतो, तेव्हा मोर्चा म्हणत नव्हते, आणि त्या मिरवणुकीमध्ये सगळे काँग्रेसवाले सामील व्हायचे. तर टिळकांचे अनुयायी काय करायचे माहिती का, ते गांधींचे अनुयायी पुढे असणार आणि हे मागे असणार, पण मध्ये थोडं अंतर ठेवणार. ते अंतर यासाठी ठेवणार, चालणार तर बरोबर की समजा उद्या त्या मोर्चातल्या मागण्यांना पाठिंबा मिळाला सरकारकडून, त्या मान्य झाल्या, तर आम्ही त्यांच्यात होतो आणि नाही मिळेल तर आम्ही कुठं होतो, आम्ही बाजूला होतो, पाहत होतो फक्त, असं म्हणायला तयार. अशा खूप गमती त्या काळातल्या. अच्छा. तर तिथनं खरा संघर्ष सुरू झाला नागपूरच्या. म्हणून नागपूरचं अधिवेशन हे अत्यंत निर्णायक आहे. सर, आता 1920 साली हा जो टर्निंग पॉईंट तुम्ही सांगितलात, निर्णायक, अक्षरशः तो दिवस सुद्धा लोकमान्य टिळकांच्या मृत्यूचा आणि आंदोलनाच्या सुरुवातीचा, आणि हे वर्ष या सर्व अर्थाने हे भारतीय पातळीवरती जे आंदोलन झालं असहकाराचं, त्याच्या आधी आणि त्याच्या नंतर घडू लागणाऱ्या घटनांचं आपल्याला थोडंसं दर्शन याच्यातनं झालं. आता मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये विशेषतः ज्या चळवळी त्यावेळेला चालू होत्या, उदाहरणार्थ ब्राह्मणेतरांची एक मोठी चळवळ आणि एक पक्ष उभा राहिलेला होता,
त्याच वेळेला काही क्रांतिकारकांच्या चळवळी सावरकरांच्या वगैरे नेतृत्वाखालच्या त्याचं रूट महाराष्ट्रामध्ये आहे त्या होत्या. त्याचबरोबर डावी चळवळ ज्याला म्हणतो कम्युनिस्ट चळवळ, हिचा सुद्धा उदय नेमका या 1920 मध्येच, म्हणजे कम्युनिस्ट पक्षाची स्थापना सुद्धा 1920 मध्येच झालेली आहे. तर या अर्थाने सुद्धा 1920 साल हे एक निर्णायक वळणाचं साल ठरतं. सांगतो तुम्हाला याच कालखंडामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली 1925 साली. याच कालखंडामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ सुरू झाली, त्यांचा उदय झालेला आहे. बरोबर. तर या सगळ्याबद्दलच आणि या सगळ्यांचा एकमेकांशी संवाद, विवाद, समन्वय, विरोध हा कसा झाला हे समजून घेणं आम्हाला फार महत्वाचं वाटतं श्रोत्यांना. तर आपण आपल्या पुढच्या चर्चेच्या भागामध्ये आपण ते घेऊया. तर मित्रांनो, डॉक्टर सदानंद मोरे यांनी आपल्यासमोर 1920 या अतिशय निर्णायक अशा वर्षाचं आणि त्याच्या आधीचं आणि नंतर जे काय घडलं त्याचं एक थोडंसं दर्शन आपल्याला घडवलेलं आहे. ते इथं आले याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आणि त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये त्यांनी एखादी गोष्ट सांगावी, कालच घडलेली मी आत्ता पाहिली आणि तुम्हाला सांगतोय, इतक्या सहज रीतीने, सुलभ रीतीने आपल्याला समजावून सांगितली. आणि अतिशय सखोल अशा अभ्यासावर आणि मुख्य म्हणजे अतिशय वैचारिक पट अतिशय मजबूत ठेवून त्यांनी केलेलं आहे. ते तसं नेहमीच त्यांची तशी मांडणी असते. मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. पुढच्या भागामध्ये आपण ब्राह्मणेतर चळवळ, कम्युनिस्ट चळवळ आणि त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखालच्या चळवळीचा उदय आणि काँग्रेस, महात्मा गांधी आणि स्वातंत्र्याची चळवळ यांचा परस्पर समन्वय, भेद, संवाद, विवाद काय झाला हे आपण समजावून घेऊ. धन्यवाद.